उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी भरला बारामती विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळेंसह महायुतीच्या नेत्यांची हजेरी। बारामती म्हणजे अजितदादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला। राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर। अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्र आणि बारामतीचं भयंकर मोठं नुकसान। दादांशी कमी कधीच भरून येणार नाही, अजितदादांच्या आठवणीने धनंजय मुंडे भावुक। राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, विखे पाटील रवींद्र चव्हाणांच्या मध्यस्थीला यश। प्राजक्त तनपुरे अर्ज दाखल करणार नाहीत, सूत्रांची माहिती। राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी घेतली खासदारकीची शपथ। शरद पवार, माया युनाते, ज्योती वाघमारे, रामदास आठवले, रामदास वडकुतेंनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ। एका अज्ञात व्यक्तीने मला फोन कॉल संदर्भात माहिती दिली, तर 31 मार्चला एक मेसेज आला, त्यानंतर आपण दातेंना डिटेल्स पाठवल्या। सीडीआरच्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांचं स्पष्टीकरण। भोंदू खरात विरोधात ईडीनं फास आवळला, महाराष्ट्र सरकारच्या चौकशीच्या मागणीनंतर आर्थिक व्यवहारांची होणार चौकशी। आणि मुंबईतील गोरेगावमधील संतोष नगर परिसरात 2 गटात राडा, राड्यानंतर पालिकेकडून संशयितांच्या घरावर तोडक कारवाई, परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आता भोंदू अशोक खरात विरोधामध्ये ईडीचा फास आवळलाय। महाराष्ट्र सरकारनं ईडीला भोंदू खरातची चौकशी करण्याची मागणी केली होती। या प्रकरणातील पैशांची हेराफेरी, हवाला आणि मोठ्या रकमांचं मनी लॉन्ड्रिंग याचा तपास आता ईडीकडून केला जाणार आहे। या संदर्भात आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये खरातची चौकशी केली जाणार आहे। भोंदू खरात विरोधामध्ये आता ईडीचा फास आवळताना दिसतोय। मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। एसआयटी कडून भोंदू खरातची चौकशी केली जाते, आता ईडी कडून देखील तपास केला जाणार आहे। हवाला आणि मोठ्या रकमांचं मनी लॉन्ड्रिंग याचा तपास आता ईडी कडून केला जाणार। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। प्रशांत, आपण पाहतोय आता ईडी कडून देखील या संदर्भात तपास केला जाणार आहे, नेमका कोणता हा तपास असेल, कशा प्रकारचा तपास असेल? आपल्याला माहिती आहे की अशोक विरोधात ज्यावेळेस 12 गुन्हे दाखल झाले आणि यातल्या 2 गुन्ह्यांमध्ये जी आर्थिक व्यवहारांची अत्यंत मोठी तीव्रता समोर आली, तपासामध्ये अनेक वेगळ्या प्रकारची आर्थिक हेराफेरी, हवाला आणि मोठ्या रकमेचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं ज्यावेळेस समोर यायला लागलं, त्याच वेळेस ईडीची एंट्री निश्चित झाली होती। महाराष्ट्र सरकारने स्वतः विनंती केली ईडीला, आणखी ईडीनं आता एंट्री केलेली आहे। अर्थातच या सगळ्या विषयामध्ये अशोक खरातचं, त्याचे ऑडिटर आणि चार्टर्ड अकाउंटंट सुद्धा ईडीच्या रडारवर आता आलेले आहेत। खरात प्रकरणात दाखल झालेल्या 12 पैकी 2 गुन्ह्यांचा प्राथमिक तपास ईडीने सुरू केलाय। अनेक बनावट खात्यांमधून करोडोंच्या रकमेची हेराफेरी केल्याचा हा प्राथमिक तपासामध्ये अंदाज आहे। ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ईडीनं आता चौकशी सुरू केली आहे, त्यात 132 बँक खाती उघडल्याचं जे स्पष्ट आलंय आणि या 132 बँक खात्यांच्या माध्यमातून जी रक्कम उभी करण्यात आली, जी रक्कम फिरवण्यात आली आणि एकाच व्यक्तीच्या नावानं या पूर्णपणे व्यवहार झाला। त्याचबरोबर हवालाच्या माध्यमातून करोडो रुपये परदेशात पाठवले, अशा प्रकारची एक माहिती समोर येते। हे सगळेच महत्वाचे आक्षेप हे ईडीनं आता रेकॉर्डवर घेतलेले आहेत। आर्थिक व्यवहारांची प्रचंड तीव्रता, पैशांची आर्थिक हेराफेरी, हवाला आणि मोठ्या रकमांचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा हा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। जी नक्कीच, आता या तपासात काय पुढे येतं तेही पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर पुढची बातमी पाहूया। मुंबईतील गोरेगाव परिसरातील संतोष नगर इथं 2 गटात राडा झाला होता। या राड्यानंतर मुंबई महापालिकेकडून परिसरामध्ये मोठी तोडक कारवाई करण्यात आली। या राड्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या काही संशयितांच्या घरांवर ही कारवाई करण्यात आल्याचं कळत आहे। पालिकेचे अधिकारी, पोलीस बंदोबस्त आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती आणि या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। बुलडोजर का यहाँ पे एक्शन शुरू हो रहा है और आप साफ तौर पे देख सकते हैं। अनधिकृत बांधकामांवर इथे बुलडोजर चालवला जातोय, पोलीस बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे। घटनास्थळी आपण पाहतोय पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे, पालिकेचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी देखील इथे आहे। गोरेगावमधील संतोष नगर परिसरामध्ये हा राडा झाला। या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता यांनी, पाहूयात। मुंबई के ढिंडोशी इलाके में संतोष नगर जो कल देर रात 2 गुटों में झड़प हुई थी, अब वहां पर दूसरी बार
बुलडोजर का यहाँ पे एक्शन शुरू हो रहा है और आप साफ तौर पे देख सकते हैं कि ये जो बुलडोजर एक्शन है वो मुंबई के गोरेगांव इलाके के संतोष नगर में हो रहा है। कल देर रात दो समुदाय के जो लोग हैं वो आपस में भिड़ गए थे और बताया जा रहा है कि एक समुदाय के लोगों ने दूसरे के ऊपर लाठी डंडे और उस पे लाठी डंडे और धारदार हथियारों से हमला किया था। अब ये जो आप सामने घर देख रहे हैं वो आरोपी का घर है। पुलिस ने उस आरोपी को गिरफ्तार कर लिया है और गिरफ्तार करने के बाद अब यहाँ पर देखिए, यहाँ पे पुलिस ने उसको गिरफ्तार करने के बाद अब बुलडोजर की कार्रवाई यहाँ पर शुरू हो रही है। ये देखिए, ये बुलडोजर कार्रवाई यहाँ पर शुरू हो चुकी है और आरोपी का घर है ये और आरोपी के घर के बाद जो बुलडोजर कार्रवाई यहाँ पर शुरू हो चुकी है और पुलिस ने लॉ एंड ऑर्डर खराब ना हो इसलिए पब्लिक को बहुत दूर यहाँ से रखा है। ये देखिए, पूरे के पूरे जो इलीगल स्ट्रक्चर है, पुलिस का साफ तौर पे कहना है और बीएमसी का साफ तौर पे कहना है, ये जो है स्ट्रक्चर वो पूरी तरह से अवैध है, अवैध तरीके से बनाया गया था। इसलिए अब इस इलीगल स्ट्रक्चर को पूरी तरह से हटाया जा रहा है। आपको बताना चाहेंगे कि ये आरोपी का घर है और इस पूरे मामले में जो यहाँ पे जो मुख्य आरोपी था उसका घर है ये और पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया है और जो भी इलीगल स्ट्रक्चर है उसे तोड़ा जा रहा है। और इस पूरे मामले में मुंबई पुलिस ने 7 आरोपी को गिरफ्तार किया है और 2 नाबालिग आरोपी हैं उनको हिरासत में लिया गया है। अब देखिए, यहाँ पे बुलडोजर की कार्रवाई वो चल रही है। कुछ देर पहले भी बुलडोजर कार्रवाई हुई थी, जो इलीगल स्ट्रक्चर था आरोपी का उसे वहाँ से हटा दिया गया था। अब दूसरी बुलडोजर कार्रवाई शुरू हुई है और साफ तौर पर देख सकते हैं कि जो बड़े बड़े बुलडोजर हैं वो अब संतोष नगर में पहुंच चुके हैं। जो पूरा इलीगल स्ट्रक्चर है उसे यहाँ पर तोड़ा जा रहा है। तो ये जो कार्रवाई हो रही है वो आरोपी की दुकान जो है उसकी है, जो तोड़ा कार्रवाई उसके ऊपर हो रही है। तो इलीगल स्ट्रक्चर को यहाँ से कुछ हटाया जा रहा है और महाराष्ट्र सरकार ने साफ तौर पर पहले ही कह दिया है कि लॉ एंड ऑर्डर जो भी खराब करेगा उसके खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। यही वजह है कि अब यहाँ पर बुलडोजर कार्रवाई शुरू हो चुकी है और पूरा का पूरा जो इलीगल स्ट्रक्चर है उसको यहाँ से हटाया जा रहा है। बड़ी तादाद में यहाँ पर मुंबई पुलिस की टीम है, बीएमसी की टीम है और जो तोड़क कार्रवाई है वो यहाँ पर शुरू हो चुकी है। अब इलीगल स्ट्रक्चर जो यहाँ से बनाया गया था उससे पूरे से हटाया गया है और बताया जा रहा है कि जो मुख्य आरोपी है इस पूरे मामले में उस आरोपी को पुलिस ने गिरफ्तार किया था। अब महाराष्ट्र सरकार का साफ तौर पर ये इंस्ट्रक्शन है, आदेश है कि जो भी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन अपने हाथ में लेगा, माहौल को खराब करने की कोशिश करेगा, उसके ऊपर इस तरीके की जो कार्रवाई है वो होते रहेगी। और साफ तौर पर देखिए किस तरीके से यहाँ पे किस तरीके से जो आरोपी है वो यहाँ पर तोड़ा जा रहा है और आरोपी का घर यहाँ पे पूरी तरीके से उसे यहाँ पर तोड़ा जा रहा है। मुंबई से कैमरामैन अयाज अहमद के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया। यानंतर पुढची घडामोड पाहूया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरलाय। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते। यासोबतच भाजपकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते। दरम्यान अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादीचा मेळावा इथे पार पडला। यावेळी बोलताना धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेल, एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांनी इतर पक्षालाही आवाहन यावेळी केलं। सगळी चर्चा झाली आहे का? निवडणूक बिनविरोध करायचे प्रयत्न जे आहेत त्याला किती यश येईल असं वाटतं? बघा, मला नाही वाटत बिनविरोध होणार। अनेक लोकांनी फॉर्म्स भरलेत आणि सगळ्यात मोठ्या पक्षांनी पण भरलाय, काँग्रेसनी। तर जर काँग्रेसनी असं ठरवलं आहे तर मला नाही वाटत बिनविरोध होणार। तर आम्ही समोर जाऊ आणि चांगल्या मतांनी निवडून येऊ। तुम्ही प्रयत्न केलेत का? चर्चा सुरू आहेत का? कुणाकुणाशी बोलणं झालंय? आपण ज्यांना राजकारण समजतं, ज्यांना पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे, त्यांच्यावर कधी माणूस प्रयत्न नाही करत। त्यांना स्वतःच कळायला पाहिजे काय करायचं आणि काय नाही, समजलं? आता कसं आहे, पक्ष जर तुम्ही बघितला गेल्या 10 वर्षामध्ये कुठे होता आणि कुठे चाललाय, तर अशा विचाराने जे ते करतात ते डिसिजन, त्याच्यामुळेच तो तिकडे चाललाय त्या दिशेने। आणि मला असं वाटतं की खूप मोठी चूक काँग्रेसनी केली
त्यांना आता दिसेल पुढच्या इलेक्शनमध्ये काय होणार आहे आणि आता पण त्यांच्या पक्षात काय काय गोष्टी होतील त्यांना ते कळेल. वहिनी अर्ज भरलाय, काय सांगाल तुम्ही, तुमची काय प्रतिक्रिया आहे पहिली? ही जीवनातली अत्यंत कठीण निवडणूक आहे. खरं सांगायचं तर अशी वेळ कोणावरच येऊ नये. आणि ही निवडणूक माझी नाही, ही सगळी बारामतीकरांची निवडणूक आहे. कारण बारामतीकर म्हणजेच अजितदादा आणि अजितदादा म्हणजेच बारामतीकर. त्यामुळे ही निवडणूक सबंध बारामतीकरांनी हातात घेतली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तुम्ही काही चर्चा सुरू आहे का, होईल का, काय वाटतं? नाही, आम्ही प्रयत्न केले होते. अनेकांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीला समोरून त्यांनी अनेकांनी पाठिंबा दिलेला आहे. दादांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि नक्कीच त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि लोकशाही आहे, प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांचंही स्वागत आहे. दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादीचा मेळावा पार पडलाय. यावेळी बोलताना सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले होते. आपल्यालाही स्वप्नात वाटलं नव्हतं बारामतीची पोटनिवडणूक होईल. बारामती ही अजितदादांसाठी आईसारखी होती. बारामतीचा प्रत्येक नागरिक दादांसाठी खरा पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास, आधार होता, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान बारामती म्हणजे दादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास बारामतीच्या मातीत विसावला, असं बोलताना सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला. त्यांचे डोळे पाणावल्याचं देखील पाहायला मिळालं. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा अजूनही आपल्यात नाहीत असं अजूनही वाटत नाही आणि हे मला मान्य नाही. पण नियतीने हा काळ तुमच्यावर आणि माझ्यावर खरंच वाटत नसला तरी आणलाय. दादांचं जाणं ही केवळ माझीही माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही, तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाची हानी झाली असलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बारामतीकरांच्या विकासासाठी, आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख सुद्धा तळघरात कोंडलं आणि अत्यंत धीरानं आपल्या सगळ्यांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकडे बघूनच आला आहे. तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे, हे पहिल्यांदा मी नम्रपणे कबूल करते. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, हे तरी बारच सत्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार मात्र मी केला आहे. दादा शब्दाला जागणारे होते. दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. दादांना साक्षी ठेवूनच मी तुम्हाला हेही वचन देते. माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही, हे मी पहिल्यांदाही म्हटले होते. तर संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे. बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला. बारामतीतल्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदीच्या इमारतीत दादांचा स्पर्श आहे. त्या निर्जीव इमारती, ती न बोलणारी पानं आणि फुलं सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत. दादाच्या अचानक जाण्यानं अनेक कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं. पण काळजी करू नका, एकही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. दादांचा जनता दरबार यापुढे हे तसाच सुरू राहील. लोकांची कामं होणं हीच दादांची खरी श्रद्धांजली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामतीमधून विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिवंगत अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्वच नेत्यांनी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन देखील केलं. दादांच्या अकाली जाण्यानं या बारामतीच्या मातीचं नुकसान तर झालंच आहे, न भरून येणारं नुकसान. पण ते फक्त बारामतीच्या मातीचं नाही तर महाराष्ट्राच्या मातीचं नुकसान एवढं भयंकर झालंय की ते सुद्धा भरून येणं नाही. इथं उपस्थित असणारा आणि महाराष्ट्रात आज हे पाहणारा प्रत्येकाला वाटलं की आपला आधार आता पूर्णपणाने गेलाय. आणि खरंच दादांच्या जाण्याने इतके दिवस झाल्यानंतर सुद्धा क्षणाक्षणाला दादांची जाणीव होणं, दादांची उणीव भासणं की माझ्यासारख्याला होतीत आपण तर बारामतीतल्या. काल रात्री पार्थ आणि जय बरोबर पुरा बारामती फिरलो आणि बारामती फिरल्याच्या नंतर दादा गेले 28 जानेवारीला, त्यावेळेला जसं छातीवरती दगड बसला तसं काल बारामती फिरल्याच्या नंतर जे बारामतीचं विश्व राज्य आणि देशापुरता नव्हे तर जगभरातलं एक वेगळं शहर म्हणून त्यांनी उभं केलंय. त्याचा आता उद्याची वाटचाल कशा पद्धतीने होणार असं प्रश्नचिन्ह रात्रभर मनामध्ये राहिलं. 28ला झोप लागली नाही, 29ला लागली नाही, पण कालही झोपू शकलो नाही. एवढा विश्वास नक्कीच वहिनी मनामध्ये आहे. ज्या अखंडपणाने दादांची साथ आपण सावलीसारखी दिलीत. दादांचा राजकीय संघर्ष असेल, लोकांच्या जवळचा संवाद असेल, कुटुंबाला कदाचित कमी वेळ मिळाला नसेल तरी सुद्धा ज्या पद्धतीने आयुष्यभराची साथ आपण त्या ठिकाणी दिलीत. दादांच्या नंतरची बारामती असा विचार कधी बारामतीकरांच्या मनामध्ये आयुष्यामध्ये आला नसेल. ते बारामतीकरांचं दादांचं अधूर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी वहिनी साहेब आपल्यावरती आहेच. आपण त्या समर्थपणाने करालच. ज्या धीरोदत्त पद्धतीने, ज्या संयमाने आम्हा सर्वांची विनंती मान्य करून आपण हे सारं काही स्वीकारलं. समजू शकतो प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या मनामध्ये नेमक्या काय काय भावना उभ्या राहिल्या असतील, पण त्याच्या पलीकडे जात हे विश्व जे काय उभं दादानी केलेलं आहे त्याचा त्याच पद्धतीने पुढे नेण्याची जबाबदारी ज्या वेळेला येते आणि ती आपण स्वीकारतात, त्यासाठी आपले ऋण व्यक्त करण्यासाठी आमच्या शब्द भांडारात शब्द त्या ठिकाणी नाही. माझ्या मनामध्ये कालपासूनचा विचार रात्रभर या निमित्ताने एवढाच आला की वहिनी आपण असाल, पार्थ असतील, जय असेल, या सर्वांनाच जी बारामतीची निर्मिती दादानी केलेली आहे ती पुढ्या पद्धतीने टिकवणं, अधिक वाढवणं, दादांच्या स्वप्नातलं बारामती घडवणं, नियतीने कदाचित वेगळ्या पद्धतीने आपल्यावरती जबाबदारी दिलेली असेल, पण एक दादांचा निकटचा 40 वर्षाचा सहकारी म्हणून विश्वास व्यक्त करतोय. आपण पार्थ आणि जय ही जबाबदारी नेटाने पूर्ण करालच आणि जगातलं एक उत्तम शहर म्हणून बारामतीला नावारूपाला आणण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या हातून प्रचंड पद्धतीचं योगदान त्या ठिकाणी होईल याच्यात माझ्या मनामध्ये शंका नसते काय कारण. अजित दादा आजही मंत्रिमंडळात त्या मंत्रालयात गेलं की असं वाटतं की अजित दादा इथून तिथून येतील किंवा ऑफिसमध्ये भेटतील. बारामतीमध्ये आज उतरल्यानंतर दादा नाहीत अशी बारामती मनाला फार अजूनही चटका लावून जाते. पण काही सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, काही दैवाच्या हातात असतात. मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांचा मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी साथ तर दिलंच आहे, पण सोबत त्यांनी सुद्धा त्यांच्या वतीनं राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना विनंती केली
की आपण वहिनी साहेबांना बिनविरोध निवडून दिलं पाहिजे, त्यांना साथ दिलं पाहिजे. जवळपास किती 11 अर्थसंकल्प मांडण्याचा त्यांनी जी काही जबाबदारी पार पाडली, महाराष्ट्राला पुढे नेण्याचं, महाराष्ट्राची जी प्रगती झाली त्याच्यामध्ये अजितदादांचा देखील सिंहाचा वाटा आहे. शेवटी काम करणारा कार्यकर्ता, काम करणारा माणूस, सर्वसामान्य लोकांच्या दुःखामध्ये आपलं दुःख पाहणारा माणूस, या राज्याला पुढे नेणारा, या राज्याच्या प्रगतीमध्ये मोठा सहभाग असलेला सुनेत्रा वहिनी देखील या ठिकाणी आपण दुःख सहन करून ही सगळी जबाबदारी आपण अंगावर घेतलेली आहे आणि आपण समर्थपणे ते पेलताय. अगदी सुरुवातीपासूनच आपण पाहिलं की प्रत्येक कार्यक्रमाला आपण हजेरी लावताय. ही सर्व पोकळी कधीच या महाराष्ट्राच्या इतिहासातनं निघून या ठिकाणी भरल्या जाणार नाही, असं नेतृत्व आपल्यातून आज त्या ठिकाणी निघून गेलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तींनी आयुष्यभर बारामतीच्या जनतेकरता, शेतकऱ्यासाठी, तरुणासाठी आणि विकासाकरता झोकून दिलं, अशा अजितदादांच्या अनुपस्थितीमध्ये आपण हा फॉर्म भरतोय. खरं तर हे महाराष्ट्राला अत्यंत एक जड मनाने स्वीकारावं लागत आहे. आज आमच्या सुनेत्रा वहिनींनी ही निवडणूक लढवण्याची जबाबदारी घेतली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. घरामध्ये एवढी मोठी घटना झाल्यावर, महाराष्ट्राचा एवढं मोठं दुःख असल्यावर त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणी आपल्याला आपल्या महाराष्ट्राकरता, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता, अजितदादाचे संकल्प आणि स्वप्न पूर्ण करण्याकरता या ठिकाणी आमच्या ताईंनी ही जबाबदारी स्वीकारली. मी महाराष्ट्राच्या जनतेमार्फत आदरणीय सुनेत्राताई आपले आभार मानतो की आपण महाराष्ट्राच्या विकासाकरता ही जबाबदारी स्वीकारली. आणि मला निश्चित मी या ठिकाणी सांगू शकतो की या महाराष्ट्राला पुढे नेण्याची ताकद माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आपल्यासोबत, सुनेत्राताईची मजबूत ताकद आपल्यासोबत आहे.